नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, चिनी पद्धतीने मक्का लागवड आपण कशा पद्धतीने केली आणि याचं संपूर्ण नियोजन आपण कशा पद्धतीने केले याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण अशा व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कारण की बरेच शेतकरी फक्त व्हेरायटीबद्दल बोलतात, कोणती व्हेरायटी आहे काय नाही. तर आज आपण संपूर्ण डिटेल्स व्हिडिओ घेणार आहोत, जसं की खत व्यवस्थापन, फवारणी व्यवस्थापन, लागवडीची पद्धत, 2 रोपातलं अंतर, ड्रीपची 2 नळीमधलं अंतर, हे या आणि एकरी बियाणं, हे संपूर्ण गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, ही आपण लागवड केलेली आहे, व्हेरायटी आहे पायनियर कंपनीची 3567. तर ही आपण 4.5च्या ड्रीपवर 2 लाईनीचा प्रयोग आपण या ठिकाणी केलेला आहे. आणि 2 लाईनीमध्ये अंतर जे आहे हे आहे 1.5 फूट आणि मधला जो स्पेस आहे तो आहे आपला 3 फुटाचा, म्हणजे 1.5 फूट बाय 3 फूट. आणि 2 रोपातील अंतर जे आहे हे आपलं आहे 15 इंच. तर 15 इंच अंतर ठेवण्यासाठी आपण जे मशीनला 12 दात होते, 12पैकी आपण 1 दात चालू 2 दात बंद, 1 दात चालू 2 दात बंद, या पद्धतीने आपण मक्याची जी लागवड आहे ही आपण केलेली आहे. आणि एका ठिकाणी 2 बियाणे पडण्यासाठी तर याच्यामध्ये आपण 2 विलाचा वापर केलेला आहे. याच्यामध्ये एकाच वेळेस 2 विला आपण वापरलेले आहे आणि दोन्ही विल्याला चंद्राचे कोर जे आहे हे आपण वापरलेले आहे. आपण जेव्हा पारंपरिकमध्ये जसं की आपण सोयाबीन वगैरे करतो, व्हील टाकून सोबत 0ची व्हील लागत असते, त्याच्यामध्ये आपण 0ची व्हील काढून टाकायची आणि दोन्ही वेळेस एक एक बियाणं बसणाऱ्या 2 विला वापरायच्या. असं याचं टोकन मशीनच्या सहाय्याने तुम्ही करू शकता. आणि याच्यामध्ये खताच्या व्यवस्थापनामध्ये आपण एकरी 2 बॅगा सिंगल सुपर फॉस्फेट जे की झिंक कोटेड असलेलं आहे हे आपण घेतलेले आहेत, सोबत 14-35-14. जेव्हा आपण ड्रीप आथरल्यानंतर हे ड्रीपवर फेकून दिलेलं आहे. आणि जमिनीची मशागत जी आहे ही सुरुवातीला आपण 3 फाळी नागरटी केली होती. 3 फाळी नागरटी केल्यानंतर वखर पास केली, वखर पास केल्यानंतर ही ड्रीप आथरली. अशा पद्धतीचं शेताचं जी मशागत आहे ही अशा पद्धतीने होती. आणि ड्रीप आथरल्यानंतर खत फेकून दिलं. खत फेकून दिल्यानंतर ड्रीपच्या नळीच्या उजव्या बाजूला 9 इंच, डाव्या बाजूला 9 इंच, असं म्हणजे 2 ओळीचं अंतर साधारण 1.5 फुटापर्यंत असेल आणि 2 रोपातील अंतर 15 इंच आहे. असं याचं नियोजन जे आहे ही सुरुवातीचं आहे. आता बरेच जणाला असा सुद्धा प्रश्न पडला असेल की जर चिनी पद्धत जी आहे ही आपल्याला विदाऊट ड्रीप करता येईल का? तर मित्रांनो, विदाऊट ड्रीपसुद्धा चिनी पद्धतीने मक्याची लागवड तुम्हाला करता येते. तर त्याच्यासाठी तुम्हाला साधारण 4.5 फुटाचा बेड घ्यायचा आहे. बेड कशासाठी? तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल या पद्धतीचा जो बेड आहे हे घ्यायचा आहे. आणि बेडवर घेताना जी तुमची नाली असते, नालीच्या दोन्ही कडेला म्हणजे साधारण इकडून आणि इकडून साधारण 1.5 फुटामध्ये तुम्हाला लावायचं आहे. आणि मधूनसुद्धा तुम्ही नळाच्या सहाय्याने किंवा पट पाण्याने तुम्ही पाण्याचं नियोजन करू शकता, विदाऊट ड्रीप जर असेल तर. विदाऊट ड्रीपसुद्धा चिनी पद्धतीने मक्याचे नियोजन जे आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीने करता येईल. बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की फक्त ड्रीपच असेल तर चिनी पद्धतीने करता येते का? तर ज्यांच्याकडे ड्रीप नाही, ज्यांच्याकडे पटपाणी आहे, अशा शेतकऱ्यांसुद्धा चिनी पद्धतीची मध्ये मक्याचे नियोजन जे आहे हे करता येते. तर आता याच्यामध्ये फवारणी व्यवस्थापनामध्ये आपण काय केलं? तर मित्रांनो, फवारणी व्यवस्थापनामध्ये आपण पहिली फवारणी जी आहे ही आपण घेतली आहे इमॅमेक्टिन बेन्झोएट, जे की अळीसाठी आपण काम करते. सोबत वाढीसाठी यावर्षी काय झालं होतं की थंडीचे जास्त प्रमाण असल्यामुळे पिकाची वाढ सुरुवातीला कमी होती. बरेच शेतकऱ्यांचं असं सुद्धा म्हणणं होतं की आमची पीक यावर्षी वाढलं नाही. तर त्याच्यासाठी आपण वाढीसाठी 28-28-00, जे की इन्स्टा नावाची मिळते करोमंडल कंपनीचं, त्याच्यामध्ये इन्स्टंट ॲक्शन आहे. आता बरेच शेतकरी 19-19 वापर करतात, परंतु आपण थोडंसं लेटेस्ट आहे ते 28-28-00 इन्स्टा नावाने मिळते. तर त्याचा वापर आपण 100 ग्राम प्रतिपंप सोबत पहिल्या फवारणीमध्ये रोको असा आपण याच्यामध्ये वापर केलेला आहे. आणि दुसरी फवारणी जी आहे ही आपण इमॅमेक्टिन प्लस क्लोरो सोबत पॉलिराम बुरशीनाशक. पॉलिराममध्ये तुम्हाला साधारण 17% झिंक मिळते आणि मेटेराम घटक आहे त्याच्यामध्ये. तर तेच आपण दुसऱ्या स्प्रेमध्ये याचा वापर केलेला आहे. आणि 2 वेळेस पोंगा भरणी केलेली आहे. पोंगा भरणी का? तर मित्रांनो, एक समजून घ्यायचं आहे, कारण की बरेचदा आपण असं सुद्धा पाहतो की शेवटच्या अवस्थेमध्ये मक्या पिकामध्ये कणसाला आळी लागली किंवा आळीचे अटॅक खूप मोठ्या प्रमाणात झाले आणि अशामध्ये फवारणी करणं शक्य होत नाही. म्हणून आपण पूर्वनियोजन म्हणून आपण साधारण छातीच्या लेवलला जेव्हा आपला मका आला तेव्हा आपण बॉटलच्या सहाय्याने डायरेक्ट या पोंग्यामध्ये आपण औषध जे आहे हे भरलेलं आहे. त्याच्या पहिल्या वेळेस आपण साधारण कमरेपर्यंत असताना एकदा भरलं आणि एक वेळेस छातीपर्यंत असताना एकदा 2 वेळेस बॉटलच्या सहाय्याने जे आहे हे आपण पोंग्यामध्ये डायरेक्ट औषध भरलं आहे. पहिल्या वेळेस डेलिगेट आणि दुसऱ्या वेळेस बॅराझाईड असं 2 वेळेस आपण याच्यामध्ये वापर केलेला आहे. तर आता
खताचे व्यवस्थापन कसं केलं. बरेच शेतकरी असे सुद्धा म्हणतात की तुम्ही झाडाची जे साईज आहे हे चांगली बनण्यासाठी तुम्ही काय काय करताय. तर मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही पहिल्यांदा लक्ष घेतलं पाहिजे, जे नत्रयुक्त खताचा जे वापर आहे ते थोडंसं आपल्याला कमी प्रमाणात करायचं आहे. बरेच शेतकरी भराभर युरियाच्यावर युरियावर युरिया टाकत असतात. तर आपण याला फक्त मोजका 10 किलोचा जे आपण युरिया म्हणतो हे आपण या पिकाला दिलेलं आहे. एकाच वेळेस 1 बॅग 2 बॅग असं युरिया आपण याला कधीच दिलं नाही. आणि पहिलं खताचं व्यवस्थापन जे आहे हे आपण ड्रीपवरती 126100 साधारण आपण 3 किलो साधारण 25 ते 30 दिवसाच्या दरम्यानमध्ये याला दिलेलं आहे. आणि पुन्हा 7 दिवसांनी पुन्हा रिपीटमध्ये 126100 हे आपण पुन्हा 3 किलो दिलं आहे. म्हणजे 2 डोस जे आहे 1261चे याच्यामध्ये झालेले आहेत. आणि नंतर याच्यामध्ये चिलेटेड झिंक आणि युरिया याच्यामध्ये पुन्हा ड्रीपने आपण याला दिलेलं आहे. आणि साधारण 50 आणि 60 दिवसाला याला 9-24-24 हे आपण याला 2 डोस साधारण 20-20 किलोचे पाण्यामध्ये 3 दिवस मुरू घातलं होतं आपण 9-24-24. आणि पाण्यानंतर मुरू घातल्यानंतर याला ड्रीप वाटे आपण 9-24-24 एकरी 20 किलो अशा याला 2 डोस दिलेले आहे. पिकाला फक्त मोजके खायला लागते, त्याच्यामुळे पिकाला थोडं द्यावं लागते. एकाच वेळेस जर भरपूर दिलं तर पीक जे आहे हे एकदम शेगाटी वाढते. त्याच्यामुळे पिकाला मोजके खायला लागते, तेव्हा ते पीक या पद्धतीचं बनते. आणि पाण्याचे जे पाळे आहेत हे पाण्याच्या पाळ्या जे म्हणतो हे आपण एकदम डळ दिलेलं आहे. बरेच शेतकरी काय करतात, एकाच वेळेस रात्रभर 12 तास 16 तास जे आहे रात्रभर दिवसभर एका जागी मक्याला पाण्याचे व्यवस्थापन करतात. त्याच्यामुळे पिकाला अन्न शोषण करण्यासाठी जे म्हणजे आपण काय म्हणता येईल त्याला वापसा कंडिशन ज्याला म्हणतो आपण, ते वापसा कंडिशन पिकाला नेहमी पाहिजे. त्याच्यामुळे पिकाची वाढसुद्धा चांगल्या झपाट्याने होते आणि पिकामध्ये पिवळेपणा जे म्हणतो हे पिवळेपणा पिकामध्ये राहत नाही. त्याच्यामुळे पिकाचं पाण्याचे पाळ्या जे आहेत हे आपण साधारण 5 घंटे 6 घंटे असं याच्यामध्ये दिले आहे. एकाच वेळेस आपण रात्रभर कधीच त्या पिकाला पाण्याच्या पाळ्यात दिलेलं नाही. आणि पाण्याच्या पाळ्या ज्या आहेत आपण हे ड्रीपनंच करत असतो. त्याच्यामुळे पिकाला फक्त वापसा जास्त डरडर न करता आपण थोडंच मोजकं पाणी ज्याला म्हणू शकतो आपण, जे की वापसा कंडिशन पिकाला लवकर आलं पाहिजे या पद्धतीचं पाण्याचे जे पाळ्या आहेत हे आपण पिकाला दिलेले आहेत. आता याच्यामध्ये तणाचं व्यवस्थापन कसं केलं, तर तणाच्या व्यवस्थापनामध्ये आपण BSF कंपनीचे वॅस्निट कंप्लीट जे की याच्यामध्ये आपण वापर केलेला आहे. BSF कंपनीचे वॅस्निट कंप्लीट, तर त्याचा वापर आपण मक्या पिकामध्ये केलेला आहे. आणि याच्यामध्ये आपण आंतरमशागत बाकीचे जे हे करतो, जसं की वखरपास मारणे किंवा मातीचा भर लावणे असं याच्यामध्ये आपण कोणतंच काम मक्या पिकामध्ये केलेलं नाही. एवढं आपण जे आहे आत्तापर्यंत नियोजन केलं आहे. आणि इथून पुढे नियोजन काय करणार आहोत, तर मित्रांनो इथून पुढे आपण जे आहे शेवटला बरेच शेतकरी आता काय करणार आहेत की 13-045 052-34 किंवा 0050 याचा वापर बरेच शेतकरी पिकामध्ये शेवटला ड्रीपमधून हे वॉटर सोल्युबल जे खतं आहेत हे देत असतात. पण आपण त्याच्यामध्ये थोडंसं हटके करणार आहोत. हटके म्हणजेच पिकाला आपल्याला साधारण 2 जे कणसं लागले ना, दोन्ही कणसं कशा पद्धतीने भरता येतील याचं आपण संपूर्ण नियोजन यावर्षी करणार आहोत. कारण की आपल्याला उत्पादन जे आहे एकरी 70 क्विंटल घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण चिलेटेड मायक्रोन्यूटन आपण याचा वापर करणार आहोत. साधारण अर्धा ते 1 किलोपर्यंत सोबत घेणार आहोत आपण निओ पोटॅश, ज्याच्यामध्ये रायडोफायटस घटक आहे, एक समुद्रशेवाळापासून बनवलेला घटक त्या ठिकाणी आपल्याला रायडोफायटस जो घटक आहे तो आपण याच्यामध्ये घेणार आहोत. आणि चिलेटेड मायक्रोन्यूटन दोन्हीच्या कॉम्बिनेशनमध्ये आपण याला शेवटला दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये याच्यामध्ये आपण या पिकाला घेणार आहोत. म्हणजे पिकाला जी कणसं लागली ती चांगल्या पद्धतीने भरण्यासाठी त्या ठिकाणी मदत होईल. आणि पीकसुद्धा जे कणसं लागले त्या 100% दाणे भरेल असं या पद्धतीने आपण नियोजन त्याचं करणार आहोत. तर एकरी टार्गेट आपलं 70 क्विंटलचं आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना आपल्या प्लॉटवर यायचं असेल तर माझा नंबर आहे 73 50 87 90 85, तालुका किनवट, जिल्हा नांदेड या ठिकाणी माझं शेत आहे. आणि तुम्ही कॉल करून या 15 फेब्रुवारीच्या नंतर. धन्यवाद.